जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स संपूर्ण उमेदवारांनी या ठिकाणी लॉक केले. जवळपास 1,46,000 जे काही उमेदवार आहे तर ते विदाऊट संदर्भात प्रेफरन्स आहे तर ते सध्या बघा आपल्याला लॉक झालेले आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांची जी मेरिट लिस्ट असणार आहे तर ती मेरिट लिस्ट आपल्याला लवकरच सध्या पाहायला मिळणार आहे. मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये अवघ्या 13 ते 14 दिवसामध्ये सध्या जी काही मेरिट लिस्ट आहे तर ती जाहीर झाली होती, सिलेक्शन लिस्ट. तर आताच्या घडीला देखील जे काही दिवस आहे तर ह्याच्यामध्ये बघा जास्तीत जास्त एवढ्याच जो काही कालावधी आहे तर तो लागू शकतो 14 ते 15 दिवस. कारण ह्याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की एक पद एक बिंदू असल्यामुळे जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स देखील आपल्याला लिमिटेड होते. आणि 2022च्या पदभरतीमध्ये अनलिमिटेड प्रेफरन्स होते, म्हणजे एका उमेदवाराला 400-500-1000 प्रेफरन्स त्या ठिकाणी बघा जनरेट झाले होते आणि लॉक देखील झाले होते. मग त्याच्यावरती कार्यवाही करण्यासाठी जर का ह्या ठिकाणी 14 ते 15 दिवस कालावधी लागत असेल तर आताच्या घडीला प्रेफरन्सची संख्या बघा मर्यादित होती. त्याच्यामध्ये काही उमेदवारांना 40-50 प्रेफरन्सेस सध्या विदाऊटचे आपल्याला पाहायला मिळाले. आणि ह्याच्यामध्ये 2022च्या पदभरतीपेक्षा या ठिकाणी 2025ची जी काही आताची पदभरती आहे ह्याच्यामध्ये प्रेफरन्स लॉक करणारे उमेदवार देखील कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच आपल्याला पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये ह्या ठिकाणी मेरिट लिस्ट सध्या बघा जाहीर होताना पाहायला मिळणार आहे. कारण आत्ताच्या घडीला एक महत्त्वाचं या ठिकाणी बघा जे काही मागासवर्गीय उमेदवारांवर मोठा अन्याय झालेला आहे वेकेन्सी दरम्यान. अशा पद्धतीने जी काही सध्या बघा सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या कमेंट फिरत आहे, तर त्या अनुषंगाने महत्त्वाचा जो काही खुलासा आहे तर तो आयुक्त कार्यालयाच्या वतीने इथं करण्यात आलाय. संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी शिक्षक पद भरती संदर्भात ज्या काही जाहिराती आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांवर मोठा अन्याय झाल्याचा प्रसार माध्यमामध्ये होत असलेल्या वक्तव्याबाबत इथं खुलासा करण्यात आला आहे. ही न्यूज बुलेटिन आताची सध्या बघा असणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदू नामावली अनिवार्य आहे. शिक्षक पद भरती करताना देखील संबंधित व्यवस्थापन स्तरावर बिंदू नामावली ठेवण्यात येते. आरक्षण धोरणातील बदल अथवा पदसंख्येत बदल झाल्यास नवीन पदभरतीबाबत करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली तपासण्यात येते. अद्यापही बिंदू नामावली विचार घेऊनच पदभरती ह्या ठिकाणी बघा करण्यात येते. अद्ययावत जी काही बिंदू नामावली असेल तर त्या बिंदू नामावली संपूर्ण त्या ठिकाणी रोस्टर चेकिंग होतं आणि त्याच्यानुसारच सध्या शिक्षक भरतीमध्ये त्या ठिकाणी पदभरतीसाठी जी काही वेकेन्सी आहे तर ती येत असते. 3 नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदे कार्यरत पदे विचारात घेऊनच त्यानुसार रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही या ठिकाणी करण्यात येते. तर हा एक महत्वाचा इथं खुलासा करण्यात आला. 4 नंबरच्या मुद्द्यामध्ये काय म्हटलेलं आहे की संबंधित व्यवस्थापनाकडून तपासलेली बिंदू नामावली विचारात घेता त्यात ज्या आरक्षणाची रिक्त पदे दर्शवली आहेत तीच पदे भरती करताना विचारात त्या ठिकाणी बघा घेतली जातात. 5 नंबरमध्ये म्हटलेलं आहे की त्यामुळे पद भरती करताना आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्या व्यवस्थापनाकडे मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन जाहिरात येतात. उदाहरणार्थ म्हणजे या ठिकाणी एखाद्या आरक्षणाची अगोदर पदे जर भरली असल्यास त्याची जाहिरात कमी पदे येऊ शकतात. तसेच एखाद्या प्रवर्गाची कार्यरत संख्या कमी असल्यास अशा आरक्षणाची पदे मंजूर टक्केवारीपेक्षा अधिक येऊ शकतात. तर हे देखील लक्षात घ्या, कारण बरेचसे उमेदवारांचं कन्फ्युजन होतं की जी काही आपल्या प्रवर्गाची आरक्षणाची टक्केवारी आहे तर त्या टक्केवारीच्या या ठिकाणी हिशोबाने पदं यायला पाहिजे, परंतु तशी येत नाही. कारण ऑलरेडी 2022च्या पदभरतीमध्ये जर का त्या ह्या ठिकाणी प्रवर्गाची जर वेकेन्सी भरली गेली असेल तर निश्चितच 2025मध्ये जी काही ॲड आलेली आहे तर त्याच्यामध्ये सध्या बघा त्यांची पदही कमी भरलेली आपल्याला जी काही आलेली दिसणार आहे. आणि ज्या पदाची ह्या ठिकाणी बघा ज्या प्रवर्गाची पदं मागच्या पदभरतीमध्ये जे बिंदू आहे तर ते जास्त जर भरले गेले असेल तर आताच्या घडीला सध्या रिक्त असलेली पदं तिथं कमी आपल्याला पाहायला मिळणार. म्हणून ह्या ठिकाणी हा जो मुद्दा आहे तर हा मुद्दा इथं देण्यात आला होता. आता इथं समजा एसटी प्रवर्गा संदर्भात 7% जे आरक्षण आहे बरोबर, तर त्या अनुषंगाने जी काही पदं आहे तर ती पदं ह्या ठिकाणी 7% आरक्षणाच्या हिशोबाने बघा यायला पाहिजे. परंतु इथं 7% न येता जवळपास ह्या पदभरतीमध्ये 2025च्या पदभरतीमध्ये जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर ती 10% पेक्षा जास्त बघा ह्या ठिकाणी 10.72% पदं जी आहे तर ती सध्या संपूर्ण 30,000मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या संदर्भात देखील इथं खाली खुलासा देण्यात आलाय, ते देखील तुम्हाला दाखवतो. त्यानंतर इथं पुढे म्हटलेलं आहे की शासन निर्णय जो आहे 21/6/2023 मधील तरतुदीनुसार 80%
रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. त्यानुसार 80% मर्यादित जाहिरात घेण्यात आलेले आहे आणि पवित्र पोर्टल मार्फत त्या व्यवस्थापनाकडून मुलाखतीशिवाय मुलाखतीसह दोन्ही मिळून प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदाचा तपशील इथं देण्यात आलाय. आता ह्या ठिकाणी जे काही 5 नंबरचं बघा इथं उदाहरण देण्यात आलं होतं की एखाद्या आरक्षणाची अगोदर पदे भरली असल्यास त्याची जाहिरातीत कमी पदे येऊ शकतात. तसेच एखाद्या प्रवर्गाची कार्यरत संख्या जर कमी असल्यास अशा आरक्षणाची पदे मंजूर टक्केवारीपेक्षा अधिक त्या ठिकाणी येऊ शकतात. मग त्याच्यासाठी इथे संपूर्ण जे काही जाहिरात जे आलेली आहे तर त्या संदर्भात बघा इथे जी पदं आहे तर ती पदं कशा पद्धतीने आलेली आहे ते देण्यात आले. त्याच्यामध्ये इथं कॅटेगरी, रिझर्वेशन, टोटल पोस्ट आणि ॲज पर ॲडव्हर्टाइजमेंटची काही टक्केवारी देण्यात आली. ह्याच्यात विदाऊट आणि विथ इंटरव्ह्यूची टोटल सध्या देण्यात आली. आता इथे तुम्ही बघा SC प्रवर्गाच्या 13% रिझर्वेशन आहे. मग टोटल फर्स्ट किती आलेले आहे 3277 म्हणजे टोटल किती आहे तर 10.51% ह्या ठिकाणी पदं आपल्याला SC प्रवर्गाची आलेली पाहायला मिळतात. त्यानंतर ST प्रवर्गाला बघा 60% आरक्षण असतं. टोटल पोस्ट किती आली 3341. ह्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमध्ये किती आहे तर 10.72% एवढी वेकेन्सी सध्या पाहायला मिळते. म्हणजे आरक्षण इथं 60% होतं, परंतु आलेली जी काही वेकेन्सी आहे तर ती 10.72% म्हणजे 10% जवळपास वेकेन्सी ST प्रवर्गाला आलेली आहे. मग ह्याचा अर्थ काय की जे काही मागच्या पदभरतीमध्ये ST प्रवर्गाची जी काही पदं होती तर ती पदं त्या ठिकाणी बघा भरली गेली नाही आणि त्याच्यामध्ये जे काही बिंदू आहे तर ते रिक्त राहिले आणि त्याच्यानुसार पुढच्या म्हणजे आताच्या भरतीमध्ये ही जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा ह्या ठिकाणी आपल्याला 60% नुसार नाही तर इथं जवळपास 10% जो काही एव्हरेज आहे तर तो इथं आपल्याला दिसतोय. त्यानंतर पेसाची जर इथं वेकेन्सी आपण बघितली तर 2674 वेकेन्सी सध्या बघा ह्या ठिकाणी आलेली आहे. विजेचे 3% आरक्षण असतं. 916 जी काही पदं आहे तर ती आलेली आहे म्हणजे जवळपास ॲडव्हर्टाइजमध्ये बघितलं तर 2.94 म्हणजे जवळपास 3%च्या आसपास बरोबर वेकेन्सी आलेली आहे. NTBला 2.5% असतं. 494 वेकेन्सी सध्या आलेली आहे. त्याच्यामध्ये इथं ॲडव्हर्टाइजमेंट जर बघितलं आपण तर 1.58 म्हणजे अवघ्या जे काही 1.5% सध्या बघा आपल्याला वेकेन्सी आलेली पाहायला मिळत आहे. तसंच NTCचं 3.5% जर बघितलं तुम्ही तर टोटल वेकेन्सी आलेली या ठिकाणी 505 परंतु 3.5% प्रमाणे ही जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नाही. तर ह्याच्यामध्ये 1.62 त्यानंतर NTDचं 2%वरती 337, SBCची 342 म्हणजे हे जे काही प्रवर्ग आहे तर ह्या प्रवर्गाची वेकेन्सी जी आहे तर ती सध्या आपल्याला पवित्र पोर्टलवर कमी आलेली पाहायला मिळते. त्यानंतर ओबीसीचा जर विचार केला तर ओबीसी प्रवर्गाची ह्या ठिकाणी वेकेन्सी जी आहे 19% सध्या आरक्षण असतं म्हणजे 3900 ह्या ठिकाणी 39 जी काही पोस्ट आहे तर ती पोस्ट सध्या आलेली आहे म्हणजे जवळपास 12% 12.63% वेकेन्सी सध्या आलेली पाहायला मिळते. SBCचं 10% आरक्षण असतं. त्यांच्यानुसार इथं बघा जी वेकेन्सी आलेली आहे ती म्हणजे 2727 एवढी वेकेन्सी आहे म्हणजे टोटल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 8.75% एवढी वेकेन्सी. EWSची किती वेकेन्सी आली तर 2399 म्हणजे टोटल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 7% जवळपास इथं वेकेन्सी आहे आणि ओपनची जी आहे जनरलची 28% सध्या बघा असतं त्यांना किती 10,228 म्हणजे इथं जर टक्केवारी घेतली तर 32.80 म्हणजे या ठिकाणी बघा जवळपास 33% वेकेन्सी जी आहे तर ती ओपनची आलेली आहे आणि खरं म्हणजे 28% सध्या या ठिकाणी आरक्षण असतं. म्हणजे ह्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे तर ते कॅल्क्युलेशन सध्या बघा आपल्याला इथं खुलासा जो आहे तर तो इथं करण्यात आलाय. कारण प्रत्येक पद भरतीमध्ये जी काही पदं आहे तर ती पदं आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्या व्यवस्थापनाकडे मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदे विचारात घेऊन जाहिराती येत असतात. मग ह्याच्यामध्ये जो खुलासा आहे तो आरक्षणाच्या अगोदर पदे भरलेली असल्यास त्याची जाहिरातीत कमी पदे येऊ शकतात. तसेच एखाद्या प्रवर्गाची कार्यरत संख्या जर कमी असल्यास अशा आरक्षणाची पदे मंजूर टक्केवारीपेक्षा अधिक येऊ शकतात. तर ती ह्या अशा पद्धतीने ह्या चार्टच्या माध्यमातून आलेली जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी इथं सध्या बघा आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत वरील तक्त्याचं जर अवलोकन केले तर कोणत्याही प्रवर्गावर अन्याय झालेला नाही. सर्व प्रवर्गाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर या ठिकाणी आलेली आहे अशा पद्धतीने खुलासा करण्यात आलाय. तसंच बघा खाली काही अजून सूचना देण्यात आली. त्याच्यामध्ये उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी आरक्षित प्रवर्गातील सर्व उमेदवार खुल्या प्रवर्गाच्या आलेल्या जाहिरातीसाठी देखील सध्या बघा पात्र असणार आहे. म्हणजे ओपनसाठी देखील पात्र असणार आहे. तसंच या ठिकाणी ST जे प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कार्यरत संख्या कमी आहे
त्यांचा जो काही अनुशेष दिसून येतो, त्यामुळे एस टी प्रवर्गासाठी 60% असून जाहिरातीमध्ये 10.72% जागाचे प्रमाण दिसून येत आहे. जे तुम्हाला मी आधी सांगितलं की एस टी प्रवर्गाच्या 2022 मध्ये या ठिकाणी रिक्त पदं राहून गेली होते, त्यांचा अनुशेष बाकी होता आणि त्यामुळे या ठिकाणी 60% प्रमाणे न येता वाढीव म्हणून इथं 10.72% प्रमाणे जागा सध्या आलेल्या दिसून आपल्याला येत आहे. तसंच बघा इथे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाचा जो काही शासन निर्णय आहे दिनांक 11/2/2024 तरतुदीनुसार पेसा क्षेत्रातील बिंदू नामावली निश्चित करण्यात आलेली आहे आणि पेसा क्षेत्रातील रिक्त पदाची जी काही संख्या आहे तर ती मोठी आहे. शासन निर्णयानुसार प्रवर्ग या ठिकाणी 50%, खुला प्रवर्ग 50% अशी तरतूद त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता खुल्या प्रवर्गाची देखील पदभरती होत आहे, त्यामुळे देखील खुल्या प्रवर्गाची पदे जास्त या ठिकाणी दिसून येत आहे. जी काही खुल्या प्रवर्गाची 10,000 पेक्षा जास्त पदं दिसत आहे, तर ती सध्या बघा अशा हे जे कारण आहे ह्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच 12 नंबरमध्ये काय म्हटलेलं आहे की प्रसार माध्यमाकडून प्राप्त झालेल्या माहितीमध्ये जाहिरातीमध्ये 30,209 पदं, NTC प्रवर्गाचे 11,000हून अधिक उमेदवार, तर फक्त 100 जागा जाहिरातीत आल्याची माहिती पसरत आहे. त्याबद्दल स्पष्ट करण्यात येते की NTC प्रवर्गाचे 7,546 उमेदवार आहेत, तर 505 जागांच्या जाहिराती प्राप्त झाल्या आहे. यावरून प्रसार माध्यमामध्ये विसंगत माहिती प्रसरली या ठिकाणी बघा जात असल्याचे दिसून येत आहे. तर हे NTC साठी महत्त्वाचं होतं. विजय अ संदर्भात बघा 3% भटक्या जमाती ब 2.5% आणि भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड यांचे स्वतंत्र आरक्षण लागू असेल तरी एकूण आरक्षण 11% इतके आहे. प्रत्येक आरक्षणाचे प्रमाण कमी असल्याने ते अंतर्गत परिवर्तनीय आहे. त्यामुळे प्रवर्गाच्या कार्यरत जास्त असल्यामुळे 11% मर्यादा विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यरत असलेले विचारात असल्यामुळे जाहिरातीचं प्रमाण या ठिकाणी कमी दिसून येतं. तर हे विजय ए ब क आणि ड संदर्भात ही एक महत्त्वाची स्टेटमेंट इथं देण्यात आली. त्याच्यामध्ये 14 नंबरचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पवित्र पोर्टल जे काही सध्या बघा या ठिकाणी प्राप्त झालेल्या जाहिरातीचा विचार करता 1 ते 5 पदे किती आहे तर 1915 व्यवस्थापन आहे. तर 6 ते 10 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनाची संख्या 307 आणि 11 ते 15 पदाची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनाची संख्या 90. त्यानंतर 16 ते 20 पदांची जाहिराती दिलेल्या व्यवस्थापनाची संख्या 45 वरून 20 पदांची जाहिरात दिलेली व्यवस्थापनाची संख्या 2357 आणि त्यातील एकूण पदे बघा 8,582 इतकी पदे आहेत, जिथे आरक्षणाचे प्रमाण कमी असणाऱ्या प्रवर्गाच्या जाहिरातीसाठी शक्यता कमी दिसून त्या ठिकाणी येत आहे. तर हे एक महत्त्वाचा खुलासा इथे जी काही पदं आहे तर ती पदं बघा या ठिकाणी जी देण्यात आलेली आहे 6 ते 10 पदं असेल त्याच्यापेक्षा जास्त असं पदांची इथं जी काही व्यवस्थापन आहे त्यांची संख्या देण्यात आली. तर ह्याच्यामध्ये 15 नंबरमध्ये काय म्हटलं की पवित्र पोर्टलवर आलेल्या जाहिराती त्या व्यवस्थापकाकडून देण्यात आलेल्या आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी जाहिरात मान्य करण्यापूर्वी बिंदू नामावली रिक्त पदाची मागणी केलेली खात्री करूनच जाहिरातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे आलेल्या जाहिरातीतील पदे योग्य या ठिकाणी आहे. म्हणजे संपूर्ण जे काही जाहिरातीमध्ये आलेली पदं आहे तर ती व्हेरीफाय करूनच सध्या आलेली आहे आणि ज्या अफवा सध्या इथं सध्या व्हायरल होत आहे तर त्यांचा ह्या ठिकाणी खुलासा सध्या करण्यात आलाय. नक्कीच बघा ह्या ठिकाणी ह्या जाहिरातीनुसार जी काही पदं आली आहे तर ती पदं मागच्या अनुशेष असेल, रिक्त राहिलेली पदं असेल किंवा मग या ठिकाणी जे काही पदांची टक्केवारी आणि ॲडव्हर्टाईजमध्ये आलेली टक्केवारी ह्याच्यामध्ये जो काही तफावत होता तर त्याचं महत्त्वाचं इथं स्पष्टीकरण सध्या देण्यात आले. तर संपूर्ण कार्यवाही जी आहे आयुक्त कार्यालयाच्या वतीने सुरू झालेली आहे. नक्कीच आपल्याला लवकरात लवकर निवड याद्या ज्या आहेत तर त्या निवड याद्या लागताना सध्या दिसेल. जास्तीत जास्त 10 ते 15 दिवसामध्ये निवड यादी जी आहे तर ती आपल्याला पाहायला मिळू शकते. तर सध्या एक महत्त्वाची अपडेट होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.